श्री मा व श्री अरविंदांना विनम्र अभिवादन करून आजच्या या व्याख्यान पुष्पाची सुरुवात करूया. ओ तत्सवितुर्वरं रूपम् ज्योतिः परस्य धीमहि यन्नः सत्येन दीपयेत्। ॐ तत्सवितुर्वरं रूपम् ज्योतिः परस्य धीमहि यन्नः सत्येन दीपयेत्। ॐ तत्सवितुर्वरं रूपम् ज्योतिः परस्य धीमहि यन्नः सत्येन दीपयेत्। महायोगी श्री अरविंद यांच्या या गायत्रीने आपण आज सुरुवात केली आहे. मागच्या भागामध्ये आपण महायोगी श्री अरविंदांचा त्रोटक परिचय करून घेतला आणि या त्यांच्या चरित्राच्या धावता आढावा जो काही आपण घेतला त्याच्यामध्ये काही त्यांच्या योग साधनेच्या ज्या पाऊल खुणांवरनं आपण पुढे जाणार आहोत त्या जाणून घेण्याचा आज आपण एक पुन्हा प्रयत्न करणार आहोत. महायोगी श्री अरविंद जे पॉंडिचेरीमध्ये 40 वर्ष तपस्याधीन होते, ज्यांनी 40 वर्ष पॉंडिचेरी येथे त्यांची तपस्या केली, ज्याला ते त्यांच्या तपश्चर्येची गुहा असं म्हणायचे, त्या सगळ्या योग साधनेचं फलित, योग साधनेचं जे काही साध्य आहे ते त्यांनी केलेल्या अतिमानसिक योग साधना किंवा अतिमानसिक योग, एक रूपांतरण योग, परिवर्तन योग हा जो त्यांनी समष्ट जगताकरता मांडला त्याच्यावरचा आपण थोडासा विचार इथे करणार आहोत. श्री अरविंदांनी ज्या योग साधनेकडे आपलं पाऊल वळवलं होतं त्याची सुरुवात कुठनं झाली हे देखील मागच्या वेळेला आपण बघितलं होतं. तर खरं तर त्यांनी जेव्हा ते 5 वर्षाचे असताना जे लॉरेटो त्या कॉन्व्हेंटमध्ये जेव्हा ते इथे याला शिकायला गेले होते, तिथे दार्जिलिंगला जेव्हा ते शिकायला गेले त्यावेळेला त्यांच्यावर जे काही एक तमस दाटलं होतं ती त्यांची एक पहिली वेगळी काहीतरी विलक्षण अनुभूती स्पष्टपणे त्यांनी जी नमूद केली होती ती होती. मूळ बडोद्यामध्ये त्यांच्या आयुष्याला जी काही त्यांच्या योग साधनेला जी काही सुरुवात झाली, जसं आपण मागच्या वेळेला देखील उल्लेख केला होता, त्या योग साधनेच्या दरम्यान आलेल्या काही विलक्षण अनुभूतींनी आपण आजच्या या सगळ्या गोष्टींची सुरुवात करणार आहोत. या अनुभूती सांगण्यामागे असा कुठलाही असा उद्देश नाहीये की काही चमत्कृतीजन्य गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये झाल्या त्याला काही म्हणजे प्रखर प्रकाशात आणणं हा कुठलाही त्याच्या मागचा उद्देश नाही, परंतु परमेश्वर कसा त्यांच्या सोबत प्रत्येक क्षणाला होता हे सांगण्याचा आणि हा सांगण्याचा उद्देश या अनुभूती कथन करण्यामागे आहे. कारण स्वतः श्री अरविंद कुठल्याही त्यांच्या चरित्रामध्ये काही चमत्कृतीजन्य आहे असं कधीही मानत नव्हते. या काही दैवी अनुभूती श्री अरविंदांना प्राप्त झाल्या त्या योगे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात येते ती म्हणजे श्री अरविंदांचा जन्म किंवा श्री अरविंदांनी अवतार धारण करणं ही एक परमेश्वराची निर्णायक कृती कशी होती हे हा सांगण्याचा याच्यामागचा उद्देश आहे. श्री अरविंद बडोद्याला असताना आलेल्या त्यांच्या काही महत्वाच्या आध्यात्मिक अनुभूती आणि केवळ बडोद्यातच नव्हे तर त्यांच्या समग्र या आयुष्याच्या जो काही बाह्यपटल आपण मागच्या वेळेला थोडंसं बघितलं त्याची कदाचित काही ठिकाणी पुनरुक्ती होईल, परंतु वयाच्या 5व्या वर्षी आलेली तमस दाटल्याची एक अनुभूती, इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांना स्पष्टपणे झालेली सरस्वतीची अनुभूती ज्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं की भारत माता आपल्याला परत बोलवते आहे. त्याच काळामध्ये हा देखील उल्लेख आपण केलेला होता की सेल्फ
या एका शब्दाने उपनिषदांचे अनुवाद अभ्यासताना सेल्फ या एका शब्दाने ते एका ट्रान्समध्ये गेल्याची त्यांना एक जाणीव झाली होती. एक त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी एक प्रगाढ जागृती होतीये असा त्यांना तेव्हा स्पष्ट जाणीव त्यावेळेला झाली होती. बडोद्यामध्ये असताना जेव्हा श्री अरविंद राष्ट्रकार्यात आणि या प्रचंड त्यांच्या वाचनाच्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा त्यांच्या पुढे संस्कृतचं नवीन दालन उघडलं गेलं होतं आणि जिथे ते पारंपरिक योग साधनेचा, भारतीय परंपरांचा, भारतीय भाषांचा तसंच वेगवेगळ्या क्षेत्रांमधला जेव्हा अभ्यास करत असताना त्या काळामध्ये जेव्हा बडोद्यामधनं एकदा घोडागाडीमध्ये बसून ते कुठेतरी जात होते त्यावेळेला एक क्षण असा आला की जेव्हा श्री अरविंदांना समोरनं येणारी एक वाहन त्यांच्या घोडागाडीवर खूप काही जोरात आता आदळून एक प्रचंड असं काहीतरी आपण ज्याला एक अपघात होईल असं म्हणतोय तशी स्थिती आलेली असताना श्री अरविंदांना अशी एकदा स्पष्ट जाणीव झाली की त्यांच्या आतून कोणी एक दिव्य पुरुष, एक दिव्य तेज, एक गॉडहुड किंवा एक गॉड हेड ज्याला असं श्री अरविंद म्हणतात तसं त्यांच्या शरीरातून बाहेर पडून त्याने त्यांची रक्षा केली ही एक स्पष्ट जाणीव श्री अरविंदांना या बडोद्याच्या काळामध्ये आली. तसंच श्री अरविंद जेव्हा शंकराचार्यांच्या टेकडीवर काश्मीरला सयाजीराव गायकवाडांच्या सोबत गेले होते त्यावेळेला त्यांना तिथे तेव्हा ध्यानधारणा करताना त्यांना निर्गुण निराकाराची म्हणजे अद्वैतानुभूती ज्याला आपण म्हणू शकतो अशी अद्वैताची अनुभूती श्री अरविंदांना शंकराचार्यांच्या टेकडीवर ध्यानधारणा करताना जाणवली. कर्नाली येथे नर्मदा किनारी ते जेव्हा साधनाभ्यासाकरता गेले होते त्यावेळेला त्यांना जेव्हा त्या काली मातेच्या पुढे बसून ध्यान करत असताना श्री अरविंदांना स्पष्टपणे त्या कालीच्या मूर्तीमध्ये सजीवता अनुभवायला आली. श्री अरविंद म्हणतात की मला सगुण साक्षात्काराची अनुभूती तिथे प्राप्त झाली. तिथेच खरं तर एक स्वामी ब्रह्मानंद म्हणून जे होते त्यांच्याशी देखील श्री अरविंदांची भेट झाली आणि असं म्हणतात की श्री ब्रह्मानंद स्वामी जे होते ते सतत त्यांचे डोळे बंद असत आणि जेव्हा श्री अरविंद त्यांच्या समोर जाऊन थांबले त्यावेळेला त्यांनी लख्ख डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना एवढ्या याची गाळे केली की ते आता योग साधनेची घाई करा असा सल्ला असा अ, असं एक आपण सल्लाच त्याला म्हणू शकतो असं स्वामी ब्रह्मानंदांनी त्यांना दिला होता. ही कर्नालीची त्यांच्या कर्नालीमध्ये जे काही त्यांची योग साधना झाली त्याच्यामधला ही एक स्पष्ट अनुभूती आणि त्याच ठिकाणी श्री अरविंदांना त्याच्यानंतर ही भारत माता काली मातेच्या स्वरूपामध्ये त्यांना दिसली आणि त्याच्यानंतर श्री अरविंदांनी केलेली भवानी भारती या 99 श्लोकांचं एक संस्कृत काव्य श्री अरविंदांनी तेव्हा रचलं. याचबरोबर एक अत्यंत वेगळी आणि अशी अनुभूती श्री अरविंदांना प्राप्त झाली किंवा अनुभूती आपण त्याला म्हणू शकत नाही एक जाणीव स्पष्ट अशी झाली की एकदा त्यांचा लहान भाऊ बारिंद्र हा आजारी असताना एक नागा साधू त्यांच्याकडे आला आणि त्या नागा साधूनी इतर कुठलेही उपाय जेव्हा बारिंद्रच्या त्या ताप उतरवण्यामध्ये उपयोगाला येत नव्हते त्यावेळेला त्या नागा साधूने येऊन पाण्याचा एक पेला मागवला त्याच्यावर त्याने काहीतरी दर्भाने अ, काट मारली कापलं आणि ते पाणी बारिंद्रला प्यायला दिलं आणि त्याच्यानंतर जो कुठल्याही औषधाने उतरत नव्हता तो बारिंद्रचा ताप हा त्या पाण्याने उतरला. ही अनुभूती नसून श्री अरविंदांना हे स्पष्टपणे असं जाणवलं की या योगशास्त्रामध्ये किंवा या योग साधनेमध्ये अशी काही शक्ती आहे ज्याच्यामुळे तुम्ही काहीतरी एक वेगळी विलक्षण शक्ती प्राप्त करू शकता. खरं तर श्री अरविंदांना तिथे योग साधना करण्याची एक जी काही इच्छा निर्माण झाली ती त्यांनी याच्यासाठी केली की मला भारत मातेकरता, भारताला स्वतंत्रता प्राप्त करण्याकरता मला आता या योगशक्तीचा वापर करता येईल. या उद्देशाने श्री अरविंदांनी मग लेले गुरुजींकडून काही ध्यानधारणेवरचा विचार करणं वगैरे या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या, ज्या आपण मागच्या भागामध्ये आपण त्याचं स्पष्टपणे विवेचन बघितलेलं आहे. श्री अरविंदांची पुढची एक अत्यंत विलक्षण अनुभूती जी आपण पुन्हा बोललोय परंतु त्याच्यावरची अलीपूरच्या जेलमध्ये असताना त्यांना वासुदेवम सर्वमितीची आलेली एक अनुभूती ज्याच्यामध्ये त्यांना ठायी ठायी श्रीकृष्णाचं दर्शन आणि श्रीकृष्णाची अनुभूती प्राप्त झाली. पहारेकऱ्यामध्ये ब्लँकेटमध्ये ताटलीमध्ये त्यांना मिळालेल्या त्यांना त्यांच्या
पक्षाने बोलणाऱ्या वकिलांमध्ये, प्रतिपक्षाच्या वकिलांमध्ये इतकंच नव्हे तर समोर बसलेल्या जजच्या खुर्चीवर बसलेल्या जजमध्ये देखील श्रीकृष्णाचं साक्षात दर्शन झालं आणि भगवंताची तिथे त्यांना अनुभूती आली. आणि त्याने पूर्णपणे बदलून गेलेलं श्री अरविंदांचं आयुष्य आता परिपूर्णपणे योगसाधनेकडे वळलं होतं. आणि त्या अलीपूरच्या कारागृहामधील काळामध्ये स्वामी विवेकानंदांची त्यांना 15 दिवस आलेली जी काही एक त्यांची जी काही वार्तालाप त्यांच्याशी झाला, तिथे परमेश्वरांनी त्यांच्यावर सोपवलेलं मानव कल्याणाचं आणि मानवाच्या उन्नतीचं एक खूप उच्च ध्येय, याचं एक आपण नीव तिथे घातल्या गेली. आणि तिथे श्री अरविंदांना या गोष्टीची स्पष्ट जाणीव परमेश्वराकडनं करून देण्यात आली की तुझ्या पुढे आता एक अत्यंत महत्वाचं काहीतरी मानव कल्याणाचं कार्य मी तुझ्यावर सोपवलेलं आहे. आणि देशाची काळजी किंवा भारत मातेचा अभ्युदय मी करणारच आहे, त्याची काळजी तू आता करू नये. आणि तू केवळ मी एका ज्या ध्येयाकरता मी तुझी निवड केलेली आहे त्या ध्येय पथावर आता तू चालायला लागलं पाहिजे, याची एक स्पष्ट आदेश किंवा स्पष्ट जाणीव भगवान श्रीकृष्णाकडून श्री अरविंदांना करण्यात आला. या सगळ्या आदेशानंतर जेव्हा श्री अरविंद पॉंडिचेरीला पोहोचले, तो हा काळ असा होता की बडोद्यामध्ये किंवा तोपर्यंत श्री अरविंदांनी पारंपरिक भारतामधील पारंपरिक योगशास्त्रांचा हा परिपूर्ण अभ्यास एक त्यांनी पूर्णपणे केलेला होता. आणि या त्यांच्या प्रगाढ वाचनामध्ये आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी काही स्पष्टपणे आता आध्यात्मिक प्रयोग स्वतःवर करायला सुरुवात केली होती. ते सगळे प्रयोग त्यांनी त्यांच्या पॉंडिचेरीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांची ती अशी एक तीव्र तपस्साधना त्यांची सुरू झाली. हा काळ असा होता की श्री अरविंदांबरोबर 4च त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र म्हणा, अनुयायी म्हणा, सोबती म्हणा. कारण तोपर्यंत त्यांनी असा कुठलाही हे केलेला नव्हता की मी काही कोणी तर तो अर्थात त्यांनी तो शेवटपर्यंत कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की मी कोणी खूप मोठा आध्यात्मिक गुरु आहे किंवा मला तुम्ही काही माझे अनुयायी तुम्ही बनू शकता वगैरे, हा कुठलाही भाग श्री अरविंदांच्या योग साधनेमध्ये नव्हता, कधीही नाही. परंतु त्यांच्याबरोबर आलेल्या 4 सहकाऱ्यांव्यतिरिक्त त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं. आणि तिथे जी काही एक तीव्र योगसाधना श्री अरविंदांनी सुरू केली, त्यामध्ये त्या अ, त्या योगाने त्यांनी आत्तापर्यंतचा जे काही वाचनात आलेल्या सगळ्या जे काही पारंपरिक योग साधनांचा जो काही त्यांनी अभ्यास केलेला होता, त्या सगळ्यावरची प्रयोगशीलता त्यांनी पॉंडिचेरीमध्ये असताना सुरू केली. या ह्याच्यामध्ये त्यांनी जे काही सुरू केलेले सगळे जे काही प्रयोग होते, त्यांनी स्वतःच्या शरीरावर अत्यंत वेगळे वेगळे प्रयोग त्या काळी केले. आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे कोश आहेत, प्राणमय कोश, अन्नमय कोश, या सगळ्या कोशांचा अभ्यास करण्याकरता त्यांनी उपवास केले, मौनातनं साधना केली. अशा विविध प्रकाराचे म्हणजे जे काही आपण योग साधनांमध्ये ऐकलेल्या सगळ्या ज्या काही अ, वाटचाली आहेत किंवा ज्या स्टेप्स आपण ज्याला म्हणू शकतो, त्या सगळ्यांचे प्रयोग श्री अरविंदांनी या काळामध्ये पॉंडिचेरीला केले. हे सगळे प्रयोग करत असताना त्या प्रत्येक पातळीवरचा अनुभव घेऊन, अभ्यासून, त्याची अनुभूती प्राप्त करून, त्याच्यातले बारकावे लक्षात घेऊन, त्याच्यामध्ये असणारं किंवा त्याच्या योगे प्राप्त होणारं एक जे काही साध्य आहे, ते देखील अनुभवून आणि त्याच्यामधल्या ज्या काही अ, आपण ज्याला असं म्हणू शकतो त्रुटी न म्हणता त्याच्या ज्या काही मर्यादा आपण त्याला म्हणू शकतो, की प्रत्येक योग साधनेमध्ये असलेल्या काही ज्या काही मर्यादा होत्या, या मर्यादांचा देखील त्यांनी परिपूर्ण तिथे अभ्यास त्यांना करता आला. आणि त्या सगळ्या अभ्यासायोगे श्री अरविंदांना त्यांना पुढे जी काही योग साधनेची सूत्र मांडायची होती, त्या एक सूत्राचं त्यांच्याजवळ त्याचं संकलन होत होतं, की या योग साधनांमध्ये किंवा आतापर्यंत मांडलेल्या योग साधनांमध्ये काय गोष्टी साध्य होऊ शकतात आणि कुठे त्याला थोडीशी काही मर्यादा आहे का? या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास श्री अरविंदांनी त्या काळामध्ये तिथे केला. आणि या गोष्टी जेव्हा त्यांना अधिकाधिक सुस्पष्ट होत होत्या, त्या योगसाधनेद्वारे एक-एक अनुभूती प्राप्त होत असताना श्री अरविंदांनी हे स्पष्टपणे जाणवलं, की
आपल्या जाणीवेच्या किंवा आपल्या मनाच्या देखील काही सुस्पष्ट पातळ्या असतात आणि या पातळ्या साधनेद्वारे आपण उन्नत होत 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 एक एक पायरी चढत चढत आपण वर जाऊ शकतो याचा देखील अभ्यास त्यांचा त्या याच्यामध्ये झाला आणि त्यांनी मनाच्या 6 पातळ्या मुख्यत्वाने मांडल्या. आपण या थोडक्यात या पातळ्यांचा विचार करूया. श्री अरविंदांनी ज्या प्रमुख मनाच्या पातळ्या किंवा मन आणि जाणीवांचं उन्नयन हे कुठल्या मनाच्या विविध 6 पातळ्यांवरनं होतं आणि त्याच्या परत आपण पुढे कसं पोचायचं ही देखील एक पूर्णयोगाची कशी साधन आहे त्याच्याकडे आपण बघूया. श्री अरविंदांनी मन ही एक अत्यंत प्राथमिक पातळी समजली. ज्या पातळीवर आपण जे समर्थांचं वचन ऐकले की अचपळ मन माझे नावरे नावरिता. तर हे जे चंचल, अवखळ असं हे जे मन आहे, नाठाळ मन आहे, हे मन हे अत्यंत सामान्य पातळीवर आहे असं श्री अरविंद म्हणतात. या मनाच्या पुढे एक दुसरी मनाची पातळी म्हणजे श्री अरविंदांनी सांगितली ती आहे उच्च मन, श्रेष्ठ मन, ज्याला इंग्रजीमध्ये त्यांनी म्हटलंय हायर माइंड. तर हे जे मन आहे, त्या मनाला आपण जेव्हा हे सांगतो, की "मना सज्जना, तू आता भक्ती पंथेची जावे." असं मार्गदर्शन लाभल्यानंतर जे स्वतःला समजवत सचोटीने जीवनाची वाटचाल जेव्हा हे मन करायला लागतं किंवा आपण करायला लागतो, त्या मनाचे आपण जे अधिकारी आहोत, ज्यांनी मन ते धारण केलंय, ते जेव्हा आपण ते चालायला लागतो किंवा ईश्वरी अधिष्ठानाची जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुरुवात होते, तेव्हा आपण या श्रेष्ठ मनापर्यंत पोहोचलो आहे, असं आपण म्हणू शकतो. तीही मनाची दुसरी पातळी म्हणजे त्याला हायर माइंड असं श्री अरविंदांनी म्हटलंय. मनाची तिसरी पातळी श्री अरविंदांनी जी सांगितली ती आहे इल्युमाइंड माइंड. म्हणजे देह हे आता देवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये हा आत्मा नव्हे तर हा परमेश्वर स्वरूप आत्मा तिथे बसलेला आहे. हे आता केवळ शब्द न राहता याचा आपल्या जाणीवेमध्ये जेव्हा प्रवेश होतो, असा प्रकाश जेव्हा आपल्या जाणीवेमध्ये पडतो किंवा आपल्या सगळ्या चेतनेमध्ये त्या गोष्टीचा जेव्हा प्रवेश होतो, तेव्हा आपल्याला असं जाणवतं, की आता ईश्वराने आपला हात हातात घेतलेला आहे, याची जेव्हा स्पष्ट जाणीव होते, त्याला आपण प्रकाशित किंवा इल्युमाइंड माइंड असं म्हटलं जातं. मनाची चौथी पातळी श्री अरविंद सांगतात ती म्हणजे उद्भासित मन किंवा त्याला इंट्युटिव्ह माइंड असं म्हटलं जातं. आपण इंट्युशन्स हा शब्द बरेचदा ऐकलेला असतो. त्याच्याशी खूपशी जवळीक असलेला हा एक शब्द. आपण अत्यंत आजकाल ढोबळ मानाने इंट्युशन झाली असं म्हणतो. परंतु हा अत्यंत जबाबदारीने वापरणाऱ्या खरं तर शब्द आहे. ज्याच्यामध्ये आपण उद्भासित मन किंवा इंट्युटिव्ह माइंड ही एक फार मनाची उच्च अवस्था खरं तर आहे. या इंट्युटिव्ह माइंड या अवस्थेमध्ये जेव्हा एखादा साधक पोहोचतो, त्यावेळेला त्यांना आतून मार्गदर्शन मिळत असतं. संकेत मिळत असतात. भावभावना खरं तर परिपूर्णपणे अनासक्त व्हायची सुरुवात झालेली असते. केवळ ईश्वराचा ध्यास जेव्हा एखाद्याला लागतो, त्यावेळेला आपण त्या साधकाने इंट्युटिव्ह माइंड पर्यंत प्रगती केली आहे, असं आपल्याला जाणवतं. श्री अरविंदांनी सांगितलेली 5वी मनाची आणि अत्यंत महत्वाची पातळी म्हणजे अधिमानस, ज्याला आपण ओव्हर माइंड असं ते म्हणतात. ओव्हर माइंड ही उच्च मनाची एक अधिक उच्च अशी अवस्था आहे. या पातळीवर अधिमानस या उच्च पातळीवर देवी देवतांचा अधिवास आहे. संत, विभूती, अवतार, अनेक कल्याणकारी शक्ती या अधिमानस पातळीवरून कार्यरत असतात. श्री अरविंद म्हणतात, की मानवी प्रयत्नाने गाठता येणारी ही खरं तर शेवटची पातळी. ज्याच्यामध्ये मानव आपल्या योगसाधनेप्रमाणे प्रयत्न करून जेव्हा या सगळ्या मनाच्या पातळ्या एका खडतर उपासनेनी किंवा अतिशय कष्टाच्या योगसाधनेनी पुढे जात जेव्हा एक जाणीवेची पातळी उच्चतर दर्जावर चढत जातो, त्यानंतर येणारी ही अधिमानसाची पातळी.
ही कृपेची पातळी देखील आहे. आणि या अधिमानसाच्या पातळीवर आपण पाहणारे अनेक थोर विभूती, संत, महात्मे हे या पातळीवरनं कार्यरत असतात, असं आपण आता बघितलंच. श्री अरविंद मनाची जी काही एक उच्च पातळी सांगतात, तिला ते अतिमानस असं म्हणतात. अतिमानस, ज्याला श्री अरविंद सुपर माइंड असं देखील म्हणतात, त्याला ते सुप्रामेंटल कॉन्शियसनेस आता देखील तिथे असलेल्या जाणीवेला ते सुप्रामेंटल कॉन्शियसनेस असं देखील म्हणतात. अतिमानस ही एक अत्यंत उच्चतर अवस्था आहे, विकल्परहित आणि श्रेष्ठतम पातळी किंवा एक निर्विकल्प पातळी असं देखील आपण याला म्हणू शकतो. खरं तर ही इतक्या थोडक्या शब्दांमध्ये अतिमानसिक पातळी समजवायची पात्रता निश्चितपणे माझी नाही. पण एक त्याच्याबद्दलचं थोडंसं खरं तर हे फक्त शब्दरूपाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. मला या सगळ्याची स्पष्ट जाणीव आहे, की या सगळ्याची फार विलक्षण डेप्थ आहे, फार विलक्षण सखोलता या सगळ्यामध्ये आहे. परंतु तरी देखील हा एक प्रयत्न आहे. या अतिमानसाच्या म्हणजे श्री अरविंदांचा पूर्ण योग हा अतिमानसिक योग किंवा सुप्रामेंटल योग असं देखील त्याला म्हटलं जातं. ही एक अत्युच्च अशी पातळी आहे, शून्यावस्थेची पातळी आहे आणि अत्युच्च ईश्वरी तत्वाची जी काही जाणीव आहे, ईश्वरी जाणीव आहे, ती असलेली ही अतिमानसिक पातळी. खरं तर असं म्हटलं जातं, की अनेक थोर संत विभूतींनी अधिमानसाच्या पातळीवर जेव्हा त्यांची योगसाधना असताना त्यांनी या पातळीचे काही ग्लिम्सेस ज्याला आपण म्हणतो, त्यांनी या योग पातळीकडे निश्चितपणे बघितलेलं आहे. त्यांची या पातळीकडे नजर गेलेली आहे. परंतु त्यांना ही दृष्टिगोचर झालेली पातळी किंवा एखाद्या वेळेला क्षणिक या पातळीची अनुभूती देखील घेतलेली ही पातळी अशी आहे. परंतु या पातळीला परिपूर्णतेने आपल्या तनामनांमध्ये अवतरित करण्याच्या योगसाधनेकरता श्री अरविंदांनी आपल्या जीवनाचे जी काही पुढचा सगळा जो काही काळ होता, पॉंडिचेरीमध्ये जी काही योगसाधना त्यांनी आरंभली होती, त्या योगसाधनेचं फलित ही या अतिमानसिक पातळी पर्यंत पोहोचून ती अतिमानसिक शक्ती स्वतःमध्ये अवतरित करून घेऊन ती पृथ्वी तत्वामध्ये वितरित करणं हे अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं कार्य श्री अरविंदांनी त्यांच्या योग साधनेद्वारे केलेला आहे. खरं तर श्री अरविंदांचा योग या पातळीपर्यंत प्रत्येक मानवाला उन्नत करण्याचं ध्येय बाळगतो. तसेच त्या पातळीवर जाऊन काही ठराविक लोकांनी तिथेच फक्त स्थिरावण्यापेक्षा त्या अतिमानसिक तत्वाला पृथ्वीवर आणून त्याला तिथे मानवाकरता स्थापन करून या पृथ्वीलाच दिव्य बनवण्याचं एक अत्यंत विलक्षण असं कार्य श्री अरविंदांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं होतं. खरं तर श्री अरविंद जे 10 सूत्र मांडतात, ते आपण मागच्या वेळेला बघितले होते. त्याच्यामधलं प्रत्येक एक सूत्र हे खरं त्यांच्या पूर्ण योगाकडे आपल्याला घेऊन जातं आणि तो त्याची एक फ्रेमवर्क पूर्ण योगाची आपल्यापर्यंत पुढे मांडतं. मागच्या वेळेला आपण बघितलेलं एक अत्यंत त्यांचं महत्वाचं सूत्र म्हणजे ऑल लाईफ इज योग. त्यांनी श्री अरविंदांनी किंवा महर्षी श्री अरविंदांनी ऑल लाईफ इज योग ही एक मुख्य शिकवण खरं तर समग्र मानवजातीला दिली. आणि या ऑल लाईफ इज योग हे म्हणता म्हणता हे म्हणण्याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण असं, की समग्र जीवन जगतानाच सतत आपल्याला त्या परमेश्वराची परमेश्वराची साथ आपल्या बरोबर असणं आणि त्याचं बोट धरून आपण आपलं समग्र जीवन जगणं आणि ते जीवन जगता जगता एका उन्नत ध्येयाप्रत वर पुढे जात राहणं, या सगळ्या गोष्टीला मांडण्याकरता श्री अरविंदांनी म्हटलं होतं की ऑल लाईफ इज योग. आणि हे योग साधना करताना कुठल्याही गोष्टीला न सोडता, त्याचं कुठनंही पलायन न करता आपल्याला या जगामध्येच
ही शक्ती जे ईश्वरी चैतन्य आहे ते कसं स्थापित करायचं आहे याच्या करता केलेली ही योग साधना आहे. त्याच्यामुळे ऑल लाईफ इज योग असं त्यांनी म्हटलं, की माझ्या आयुष्यातला कुठला तरी एक छोटासा टप्पा त्याच्यामध्ये मी ही योग साधना करतोय असं नव्हे, तर माझं समग्र आयुष्य जगतानाच मला ही सगळी योग साधना करता यायला हवी किंवा आपलं समग्र जीवन हेच एका योग साधनेमध्ये परिवर्तित झालं पाहिजे. याच्याकरता किंवा हे उद्दिष्ट ठेवणारं हा श्री अरविंदांचा योग आहे, जो आपण पुढे जाऊन त्याच्याबद्दल थोडंसं बोलणारच आहोत. खरं तर श्री अरविंद एक अत्यंत धाडसी विधान करतात, जे आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला, की जिथे सगळे योग थांबतात, तिथे माझा योग सुरू होतो. या विधानाचा सखोल विचार करायला गेलं तर जिथे सगळे योग थांबतात तिथे माझा योग सुरू होतो याच्यामध्ये कुठलाही दावा असा श्री अरविंदांनी केलेला नाही की ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मी काही एक खूप वेगळा किंवा नवा योग जगाला दिलाय. वेगळा निश्चित आहे, पण मी ब्रँड न्यू कुठला काही योग मी जगाताला दिलेला आहे असा श्री अरविंद कधीही दावा करत नाहीत. आपण हे बघितलं की जेव्हा श्री अरविंद पॉंडिचेरीमध्ये आले त्या वेळेपर्यंत त्यांनी पारंपरिक ज्या काही जे काही योगशास्त्र मांडलं गेलेलं होतं किंवा भारतामधल्या जे काही उन्नत तत्वचिंतनाचा त्यांनी जो काही अभ्यास केलेला होता, विचार त्यांनी सगळं पाहिलेलं होतं, त्या सगळ्या योगसाधना स्वतःच्या योगसाधनेमध्ये अंतर्भाव त्याचा करून त्यांनी जी योगसाधना केली त्यावेळेला त्यांना काही ज्या काही मर्यादा सगळ्या गोष्टींच्या लक्षात आल्या, तेव्हा श्री अरविंद हे निश्चितपणे असं म्हणतात की या सगळ्या पारंपरिक योग साधनांचा विचार करून त्यातलं सगळं जे काही चांगलं होतं त्या गोष्टींना त्यांनी पूर्ण योगामध्ये त्याचा अंतर्भाव करून त्याला एक त्यांनी त्याचं फार उत्तम असं सिंथेसिस या जगापुढे मांडलं. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित त्याला केलं आणि त्यातल्या मर्यादा बाजूला करून त्याच्या पद्धतींमध्ये थोडासा बदल करून त्याच्या त्या योग साधनेला त्यांनी एका वेगळ्या पद्धतीची मांडणी त्यांनी त्याच्यामध्ये केली. पूर्ण योगाच्या याच्याबद्दल बोलताना असं की श्री अरविंद स्पष्टपणे असं म्हणतात की पारंपरिक योगामध्ये किंवा पूर्वापार चालत आलेल्या योग साधनांमध्ये आणि पूर्ण योगामध्ये जो एक फरक आहे, जो एक स्पष्टपणे आपण त्याच्यामधला जो काही फरक आहे, कारण हे जेव्हा एखादं विधान त्यांनी केलं की जिथे सगळे योग थांबतात तिथे माझा योग सुरू होतो, तर तो कसा हे देखील समजणं आपल्याला खूप आवश्यक आहे. तर श्री अरविंद स्पष्टपणे असं म्हणतात की मी जो काही मला योग जो मांडायचा आहे किंवा जी योग साधना मी पुढे करावी मानवाच्या उन्नत ध्येयाकरता, असा मला भगवान श्रीकृष्णाचा जो काही आदेश होता, त्यामध्ये त्या योगे मांडणारी जी काही योग साधना आहे त्याच्यामध्ये 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की या पूर्ण योगाचं ध्येय, ज्याला ते एम असं म्हणतात, एम ऑफ पूर्ण योग किंवा एम ऑफ इंटिग्रल योगा, तर त्याचं जे ध्येय आहे ते पारंपरिक योग साधनेपेक्षा थोडंसं वेगळं आहे. कसं ते आपण थोडंसं बघू. त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. म्हणजे त्याचं जे काही स्टँडिंग आहे, पूर्णयोग ज्या गोष्टींवर उभा आहे, ती भूमिका थोडीशी त्याची पारंपरिक योगापेक्षा वेगळी आहे आणि खरं तर त्याची जी काही पद्धत आहे, ती पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे. आपण कसं ती आता याच्यामध्ये बघू, की पारंपरिक योगशास्त्रामध्ये आपण जेव्हा योग साधना करायला जातो, आपण मुख्यत्वाने ज्या काही योग साधना आपल्याला ज्या माहिती आहेत, त्याच्याबद्दल खरं तर अशा अनंत गोष्टी आहेत. श्री अरविंद हे म्हणतात, की ही जी काही आहे, ही सगळी पूर्वतयारी आहे मानवाला एका उन्नत आयुष्याकडे वळवण्याकरता आणि असं आपण अनेक ठिकाणी पाहतो आणि बघतो, की भारतभूमीला एक प्रचंड असा आध्यात्मिक पाया लाभलेला आहे. कुठेतरी श्री अरविंदांनी हे म्हटलेलं देखील आहे, की भारतामध्ये जन्म घेतलेला प्रत्येक माणूस हा त्याच्या आध्यात्मिक उन्नतीकरताच इथे जन्माला आलेला आहे. मग जर तो तसा आहे आणि हे जर का भारतामध्ये, भरतभूमीमध्ये आपण जे काही जन्म घेतोय सगळेजण, त्यांचं मूळ उद्दिष्टच आध्यात्मिक प्रगती आहे.
किंवा एक आध्यात्मिक उच्चतर ध्येयाप्रत जाणं हे एक प्रत्येक मानवाने त्याकरता खरं तर भारत भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. मग जेव्हा पारंपरिक योगांच्या ज्या काही संकल्पना आहे, जुन्या योगांचे जे काही ध्येय होतं, मग ते हठयोगाचं ध्येय असू द्यात किंवा पातंजल योगाचं ध्येय असू देत किंवा राजयोगाचं ध्येय असू देत किंवा अनेक वेगळे वेगळे जे योग आहेत, ते एक एक आतापर्यंत आपण जे ऐकलंय ते मोक्ष आणि मुक्ती या संकल्पनेपर्यंत हे योग येतात. या जन्म मरणाच्या दुःखाच्या या फेऱ्यामधनं आपल्याला एक सुटका करून घ्यायची किंवा जे काही आपण ज्याला आजकाल खूप अत्यंत सहज वापरला जाणारा कार्मिक कनेक्शन्स आहेत वगैरे असं जे म्हटलं जातं की कर्माच्या फेऱ्यातनं मला मुक्तता हवी आहे किंवा मला त्याच्यातनं त्या बंधनातनं मला बाहेर पडायचं आहे. हे जे काही एक पारंपरिक योगाची जी काही सूत्र असतात ते ते या आपल्या पारंपरिक योगांचं ते एक ध्येय मानलं जातं. आणि आणखीन एक महत्वाचं ध्येय असं मानलं जातं ते म्हणजे स्वात्मानुभूती, आत्मजागृती किंवा आत्मज्ञान प्राप्त होणं ज्याला असं आपण म्हणतो. स्वतःमध्ये असलेल्या अंतरात्म्याची जाणीव होणं आणि त्याने जागृत होणं ही आतापर्यंतच्या आपण ऐकलेल्या योग साधनेमधला एक शेवटचा टप्पा असतो. मुळामध्ये श्री अरविंद मुक्तीची एक वेगळी संकल्पना मांडतात. श्री अरविंदांनी मांडलेली मोक्षाची संकल्पना किंवा मुक्तीची संकल्पना हा खरं तर एक अत्यंत स्वतंत्र विषय होऊ शकतो व्याख्यानाचा, ज्याच्यावर अनेक थोर आमच्या व्याख्यात्यांनी देखील खूप ठिकाणी छान त्याच्याबद्दल बोलणं केलेलं आहे किंवा बोललेले आहेत. आणि याच्यामध्ये की श्री अरविंद जी मोक्षाची कल्पना मांडतात ती मी अत्यंत थोड्या शब्दांमध्ये सांगते की श्री अरविंद म्हणतात की हे जे काही अज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे की मला दुःख आहे किंवा स्वतःला धरून एक जे मर्यादित स्वरूपाचं जे काही स्वतःबद्दलची आपली कल्पना असते, दुःख असतात, याच्या पलीकडे जाऊन आपण एका वैश्विक पातळीवर स्वतःच्या मनाला विस्तृत करणं आणि अज्ञानापासनं मुक्ती मिळवणं किंवा अज्ञानापासनं आपण ज्ञानाकडे जाणं, याला श्री अरविंद मोक्ष आणि मुक्ती म्हणतात. हे खूप त्रोटक आहे, परंतु हा एक तुमच्या म्हणजे आपण अजून अभ्यास त्याच्यावर करू शकतो. या सगळ्या ह्याच्यातनं आता जे काही थोडंसं मी सांगतेय, तो एक स्वतंत्र आपल्या अभ्यासाचे विषय घेऊन आपण आणखी निश्चितपणे याचा पुढे एक-एक अभ्यास करू शकतो. तर त्यामुळे श्री अरविंद स्पष्टपणे म्हणतात, की मोक्ष प्राप्त करणं किंवा या जीवनापासून मुक्ती मिळवणं हे ध्येय पूर्ण योगाचं नाही. पूर्ण योग तिथे थांबत नाही. ही एक स्टेज आहे. योग साधनेची ही एक पातळी आहे, जिथे तुम्ही या अज्ञानापासून मुक्त होता आणि जिथे तुम्ही एका वैश्विक जाणीवेमध्ये समावले जाता. परंतु त्याचा जन्म-मरणाच्या फेऱ्यातनं मुक्ती हा कुठलाही संबंध नसून, इथे प्राप्त असलेल्या अज्ञानापासून आपली मुक्ती होणं, हा याचा संदर्भ आहे. त्याच्यामुळे मला आता मुक्त होऊन मला विलीन व्हायचंय कुठेतरी, हा उद्देश पूर्ण योगाचा नाही. आत्मसाक्षात्कार ही पण एक त्याची पातळी आहे, ज्याला श्री अरविंद खरं तर एक सायकिक बीइंग म्हणतात, जो स्वतःचा आत्मा जो आहे, म्हणजे आत्माराम ज्याला समर्थ म्हणतात. तर त्या आत्मारामाने जागृत होऊन त्याने समोर येऊन आपलं उर्वरित आयुष्य हे सगळं त्याच्या आदेशानुसार आपण पुढे मार्गक्रमणा करावी, हे ध्येय पूर्ण योगामध्ये असू शकतं. परंतु आता मला आत्मसाक्षात्कार झाला म्हणून मी इथेच आता थांबतो, हे उद्दिष्ट पूर्ण योगाचं नाही. त्याच्यामुळे खरं तर हे ठोसपणे सांगितलं जातं, की जिथे सगळ्या योगांची एक उच्च पातळी जिथे गाठली जाते, तिथून ती पूर्ण योगाची पहिली पातळी असं मानलं जातं. याच्यामध्ये अ, अ, श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासक, ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर केतकी मोडक यांनी एक गिर्यारोहकाचं एक फार सुंदर उदाहरण दिलं होतं, ते मी थोडक्यात इथे उद्धृत करते. त्यांनी असं म्हटलं होतं, की एखादा गिर्यारोहक जेव्हा एखादी उच्चतम अशी अ, हिमालयाचं शिखर सर करायला पुढे-पुढे जातो, त्यावेळेला तो अनेक कष्टांमधनं एक खरं तर टीमला बरोबर घेऊन तो जात असतो.
आणि एखादाच त्याच्यातला जो असतो, जो एक मुख्य असतो, तो खूप उंच त्याच्या ह्याच्यापर्यंत जातो, तो ते शिखर पादाक्रांत करतो आणि त्याला तिथे गेल्यानंतर असं लक्षात येतं, की समोर एक खूप सुंदर त्याच्यासाठी अनुभूती आहे, ईश्वरीय अनुभूती त्याला तिथे प्राप्त होते. पारंपरिक योगांमध्ये ही ईश्वरीय अनुभूती एका इंडिव्हिज्युअल, एखाद्या व्यक्तीला ही सहज होते. त्याला तिथून पुढे दिसणारं स्वर्गप्राप्ती म्हणा किंवा तिथून होणारं ईश्वराची अनुभूती म्हणा, जी हे सगळं प्राप्त होतं, तिथे तो थांबतो, तिथे रमतो. परंतु त्यावेळेला तो गिर्यारोहक जेव्हा ती अनुभूती प्राप्त करून ती अनुभूती माझ्याबरोबर चढणाऱ्या सगळ्या लोकांना मला ती प्राप्त करून द्यायची आहे, म्हणून त्यांना पुन्हा तो तिथनं खाली येतो. खाली येऊन प्रत्येक आपल्याबरोबर निघालेल्या आपल्या बरोबरच्या साधकाला जेव्हा बोटाला धरून तो ती अनुभूती घेऊन द्यायकरता वरपर्यंत नेऊ लागतो, ती अनुभूती त्याला देतो, त्या याच्याकरता केलेली योग साधना म्हणजे हे पूर्ण योगावर आपण त्याच्याकडे थोडक्यात बघू शकतो. हे खूप संक्षिप्त आहे, पण या सगळ्याच्यामध्ये असं आहे, की पूर्ण योगामध्ये मला स्वतःला मिळालेली अनुभूती किंवा माझा झालेली मुक्ती किंवा मला मिळालेला मोक्ष इथे मी न थांबता त्या साधकाने खाली येऊन पुन्हा प्रत्येकाला या साधनेकरता उन्नत होण्याकरता मदत करणं हे एक उच्चतर ध्येय पूर्ण योगामध्ये आहे. या आत्मसाक्षात्कार जेव्हा आपल्याला होतो, त्या योगे जेव्हा आपण एखादा इथे आपण याचं गिर्यारोहकाचं जे काही उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये तिथनं खाली येऊन उच्च पायरीपर्यंत पोहोचल्यानंतर तिथे खाली येऊन त्या पातळीवरचं जे काही तत्व आहे, त्या ईश्वरी तत्वाला बोटाला धरून घेऊन खाली येणं आणि आपण जिथे आहोत तिथल्या मानवाचं तिथे ते सगळं परिवर्तन करणं आणि या पृथ्वी तत्वापर्यंत त्या ईश्वरीय तत्वाला आणून पोचवणं, हा एक अत्यंत महत्वाचा उद्देश आणि त्या योगे साधलं जाणारं समग्र परिवर्तन, संपूर्ण परिवर्तन हे पूर्ण योगामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यामुळे थोडंसं जे काही दोन याच्यामधला जो काही एक अंतर आहे, ते इथे सगळ्यात महत्वाचं येतं. सगळ्यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे पूर्ण योगाच्या ध्येयामध्ये जसा वेगळेपण आहे, तसंच पूर्ण योगाची भूमिका देखील एक थोडीशी वेगळी आहे. ही वेगळी भूमिका याच्यामध्ये अशी आहे, की जीव, जगत आणि जगदीश यांचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा इथे प्रत्येक जीवाने स्वतःची उत्क्रांती करता करता, जेव्हा स्वतःची प्रगती करता करता, त्याने या जगताला न नाकारता, जिथे श्री अरविंद म्हणतात, की ब्रह्मही सत्य तसं जगतही सत्य. त्याच्यामुळे त्या जीवाने जगताला न नाकारता केलेला जगदीशापर्यंतचा प्रवास ही एक वेगळी भूमिका पूर्णयोगाची मांडलेली आहे. आणि पूर्ण योगाच्या पद्धतींमध्ये देखील जे वेगळेपण आहे ते देखील आपण पुढे बघूया, की पूर्ण योगाच्या या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा एक वेगळं ध्येय आपण इथे मानतो, तसंच जसं मी आता म्हटलं, की आरोहण म्हणजे अत्युच्च ईश्वरी तत्वापर्यंत पोहोचण्याकरता केलेलं तुमच्या जाणीवांचं आरोहण याचा समावेश आहे. तसंच अवतरण किंवा अवरोहण हा देखील एक अत्यंत महत्वाचा मुद्दा हा पूर्ण योगामध्ये मानला जातो, जिथे त्या अत्युच्च ईश्वरी तत्वाला म्हणजे त्या परमेश्वरी शक्तीला आपल्या बोटाला धरून खाली घेऊन येणं आणि त्याच्या बरोबर ही सगळी योगसाधना करणं, हा देखील एक खूप महत्वाची संकल्पना पूर्ण योगामध्ये श्री अरविंद सांगतात. त्याच्यामुळे आरोहण आणि अवरोहण या दोन्हीही गोष्टी पूर्ण योगामध्ये आवश्यक आहे. वर जाऊन ज्याला आपण साल्व्हेशन, मुक्ती, नुसतं आत्मज्ञानापर्यंत पोहोचून तिथे थांबणं, हे उद्देश न करता या जगताला, या जगातील प्रत्येक मानवाला उत्क्रांत करणं, हे ध्येय पूर्ण योगाचं आहे. श्री अरविंदांनी मांडलेला जो काही पूर्ण योग आहे किंवा श्री अरविंदांनी खरं तर आध्यात्मिक उत्क्रांती मांडलेली आहे. म्हणजे जिथे डार्विनने मांडलेला जो काही उत्क्रांतीचा सिद्धांत होता, जिथे मन आणि बुद्धी असलेला मानव हा एका त्याच्या अत्युच्च पातळीपर्यंत होता, तिथे मानवाची उत्क्रांती न थांबता तो मानव अजूनही श्री अरविंद म्हणतात, की मॅन इज अ ट्रान्झिशनल बीइंग. तो अजूनही उत्क्रांत होतोय.
तो उत्क्रांत होतोय म्हणजे त्याच्या जाणीवांचं उन्नयन होतंय. आणि त्या जाणीवांच्या उन्नयना योगे तो एका आणखीन वेगळ्या वेगळ्या याच्यापर्यंत वेगळ्या पुढच्या उत्क्रांतीच्या टप्प्यापर्यंत मानवाला पोचायचं आहे. आणि तो उत्क्रांतीचा टप्पा हा अतिमानव हा असून निश्चितपणे मानव या पायरीपर्यंत उत्क्रांती थांबलेली नाही, तर पुढे अतिमानव जन्माला येणार आहे. आणि तो अतिमानव हा या मानवापेक्षा वेगळा आणि उन्नत झालेला एक जीव असेल, असं निश्चितपणे ठामपणे श्री अरविंद सांगतात. हे त्यांनी द्रष्टेपणाने त्यांनी हे बघितलेलं आहे, त्यांनी हे अनुभवलेलं आहे. आणि त्या सगळ्या योगसाधनेकरता पृथ्वीला तयार करणं, श्री अरविंदांच्या या योगसाधनेमध्ये आपण ऐकलं असेल, सगळ्या वाचनामध्ये देखील आपल्या आलं असेल की अ, 3 पातळ्यांवरनं ते म्हणतात माइंड, व्हायटल, मन, प्राण आणि शरीर या 3 पातळ्यांवरनं हा सगळा योग श्री अरविंदांनी प्रत्येक ठिकाणी मांडलाय. तर ते म्हणतात की या शारीरिक पातळीला देखील बदलवून आणि प्रत्येक याच्यामधनं उन्नत होऊन एक अतिमानव या पातळीपर्यंत मानवाला उत्क्रांत मानव होणार आहे, असं निश्चितपणे श्री अरविंदांनी सांगितलंय. या सगळ्या योग साधनेमध्ये आपण जेव्हा आता ध्येय पाहिलं पूर्ण योगाचं, आपण पूर्ण योगाचं ध्येय पाहिल्यानंतर पूर्ण योगाचं अ, भूमिका देखील बघितली की जीव, जगत आणि जगदीश या एका याच्यामध्ये की या जीवाला जगताला घेऊन जगदीशामध्ये सामावून जायचं आहे. आणि सामावून जाऊन त्या जगदीशाला परिवर्तन करून या पृथ्वी तलावरच एक स्वर्ग निर्माण करायचा आहे. हे एक वेगळी भूमिका श्री अरविंदांनी त्यांच्या पूर्ण योगाद्वारे मांडली होती. त्याच्यामध्ये आता पद्धतीचा जर का विचार केला, तर श्री अरविंदांना असं स्पष्टपणे असं जाणवलं होतं की पारंपरिक योग साधनांमध्ये शरीराच्या एका ठराविक ह्याचा विचार भागाचा विचार करून योग साधना केली जात होती. आपण थोडक्यात काही उदाहरणं की हठयोगाच्या याच्यामध्ये शरीराला घेऊन योग साधना केली होती. ध्येय शेवटी परमेश्वर प्राप्ती हे निश्चितपणे होतं. त्याच्यामुळे शरीराचा पूर्णपणे शरीराला विचार करून त्याला थोडासा पिळवटून त्याला ताण देऊन भगवंताकडे परिपूर्णतेने भगवंताकडे वळणं किंवा ईश्वराधीन होणं या गोष्टीचा विचार करत हठयोग केला जात होता. राजयोगामध्ये मनाचा पूर्ण विचार केला होता. तर या सगळ्या गोष्टीचा हे न करता जे एक सिंथेसिस श्री अरविंदांनी सांगितलं की त्यांच्या योग साधनेमध्ये त्यांनी या सगळ्या शरीर, मन, प्राण, भावना, भावभावना, शरीरामध्ये होणारे बदल या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून प्रत्येक योगामधलं उपयुक्त अशा सगळ्या गोष्टी घेऊन श्री अरविंदांनी पूर्ण योग हा पुढे हे केला. प्रत्येक पातळीवर शरीराच्या पातळीवर पण कसा मानसिकतेचा हे बदल करायचा, कशा ईश्वराधीन सगळ्या गोष्टी आपल्याला कशा करायच्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत पूर्ण योग पुढे गेलेला आहे. तर या सगळ्या याचा विचार करताना जेव्हा आपण पूर्ण योगाच्या एकेका पद्धतीकडे वळतो, तर त्या पद्धतीमध्ये खरं तर श्री अरविंदांनी 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी इथे सूचित केलेल्या आहेत. श्री अरविंद म्हणतात की आपल्याला योग साधनेमध्ये जेव्हा एका उच्चतम ध्येयाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे, तेव्हा आपलं सगळं अवधान, आपल्या सगळ्या इच्छा, आपल्या सगळ्या आकांक्षा, आपली सगळी मनीषा, या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ ईश्वराप्रत उन्नत होत जाणाऱ्या असल्या पाहिजे. जेव्हा जीवन जगताना जरी सगळ्या गोष्टी कुठे नाकारायच्या नाही, तरी एक उच्चतम ध्येय आपल्या पुढे निश्चितपणे असलं पाहिजे. परमेश्वरापर्यंत पोहोचणं हे एक आपलं केवळ ध्येय आपलं असणं आवश्यक आहे. तर त्या ध्येयाला श्री अरविंद म्हणतात की ॲस्पिरेशन मनामध्ये असणं पाहिजे. श्री अरविंदांनी जे 3 सूत्र त्याच्यामध्ये मांडली, त्याच्यामधली 3 सूत्रांपैकी ॲस्पिरेशन, रिजेक्शन आणि सरेंडर या 3 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने मांडल्या. ॲस्पिरेशनचा जर का मराठी अनुवाद आपण जर का केला, तर त्याला आपण म्हणू शकतो अभिप्सा असं त्याला शब्द वापरला जातो श्री अरविंदांच्या योगामध्ये. या अभिप्सेचा अर्थ आपण खरं उलगडायला गेलं तर इप्सा म्हणजे इच्छा.
ही इच्छा कुठल्याही लौकिक अर्थाच्या एखाद्या गोष्टी करता नसून ही परमेश्वराप्रत उन्नत होत जाणारी उत्कट इच्छा, अशी आपण अभिप्सा या गोष्टीला म्हणतो. एखाद्या साधकाने जेव्हा पूर्ण योगाची वाटचाल करायची आहे किंवा त्याला योग साधनेमध्ये जेव्हा अग्रेसर व्हायचं आहे, त्याच्या मनामध्ये एक उत्कट अशी इच्छा त्या परमेश्वराच्या या योग मार्गावर चालायची, ही त्याच्यामध्ये कायम असली पाहिजे. ही अभिप्सा कुठल्याही लौकिक इच्छेने तिच्यावर ग्रहण घालू नये. ही इच्छा सतत आपल्या मनामध्ये केवळ एक जसं आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा एक हे मानतो, आपल्याला अर्जुनाला जसा एकच तो डोळा दिसत होता पक्षाचा, तशासारखं आपल्याला परमेश्वराप्रत जायचं आहे किंवा मला योग साधनेमध्ये उन्नत व्हायचं आहे. मला आणि मला समष्टीकरता ही सगळी योग साधना करायची आहे. अशा ध्येयाने एखादा साधक जेव्हा साधनेला लागतो, तेव्हा सातत्याने त्या उन्नतीची ॲस्पिरेशन त्याच्या मनामध्ये पाहिजे. रिजेक्शन हा एक भाग आता जेव्हा माझ्या किंवा एखाद्या साधकाच्या मनामध्ये जेव्हा एका उच्च आणि उत्कट ध्येयाने प्रवेश केला, तर त्याचबरोबर त्याला काही गोष्टींचा त्याग देखील करावा लागेल. आता त्यागाला इथे कुठल्याही प्रकारचं काही सोडून देणं किंवा कुठल्याही गोष्टीला नाकारणं, हा इथे त्याग अपेक्षित नाही. परंतु एखादं एक मोठं ध्येयाकडे आपण जेव्हा वाटचाल करत असतो, तेव्हा वाटेत येणारे छोटे-छोटे जे काही खाचखळगे असतात, ज्या काही छोट्या अडचणी असतात, त्या अडचणींना त्यांच्याकडे पाठ फिरवणं हा या गोष्टीला पाठ न फिरवता किंवा पाठ फिरवणं हा त्याच्यावरचा उपाय नसून, त्या अडचणींवर आपल्या ॲस्पिरेशननी किंवा आपल्या अभिप्सेने, आपल्या उत्कट इच्छेने मात करत आपल्याला पुढे जाऊन त्या गोष्टींना थोडं बाजूला सरकवून आपल्याला पुढे जायचंय. याच्याकरता आपण एक खूप सुंदर मागे केतकीताईंनीच एक उदाहरण याच्यामध्ये दिलेलं होतं, की एखादा खेळाडू जेव्हा आपण सगळ्या गोष्टी हे करतो, एखादा खेळ खेळताना जर आपल्याला समोर काही अडचण आली, तर आपण जसं त्याच्यावर मात करत पूर्ण ताकदीनिशी त्या याच्यामध्ये आपलं सगळं समर्पण करतो किंवा त्या सगळ्या गोष्टीला तेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असल्याप्रमाणे जेव्हा त्या अडचणींकडे त्याच्यावर एक-एक गोष्टीवर मात करत पुढे जातो, त्या पद्धतीने आपल्याला सामान्य जाणीवांचा त्याग करायचा आहे. हा त्याग कुठलाही अ, संसाराचा त्याग करायचा नाहीये, कुठेही पलायन आपल्याला करायचं नाहीये किंवा कुठलाही पलायनवादाला अ, पूर्ण योग हा त्याचं पाठपुरावा करत नाही. खरं तर माताजींनी या सगळ्या आपल्या ध्येयाप्रत जाण्याकरता काही अत्यंत महत्त्वाचा उद्देश आपल्या योग साधनेचा कसा असावा याच्याबद्दल जेव्हा त्यांनी बोलल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं, की जेव्हा तुम्ही योग साधना करायला जाता किंवा एखाद्या साधकाला जेव्हा योग मार्गावर अग्रेसर व्हायचं आहे, त्यावेळेला त्यांनी परमेश्वराच्या या चैतन्य शक्तीसाठी आपल्या तनामनाची दारं पूर्णपणे उघडावी. संपूर्णपणे उन्मुख त्याने व्हावं. त्याला टू बी ओपन असा एक सुंदर श्री अरविंद म्हणतात, की माझ्या मनामधले असलेल्या काही पूर्वग्रह किंवा पूर्वसंकल्पना किंवा माझ्या मनामध्ये असलेल्या काही अढी, विचार या सगळ्या गोष्टींना मी बाजूला सारून मला आता परमेश्वरी चैतन्य शक्तीने माझ्यावर काहीतरी कार्य करावं, याच्यासाठी मी उन्मुख असणं आवश्यक आहे. मी त्याला माझा ॲक्सेप्टन्स असणं आवश्यक आहे, असं माताजी म्हणतात. सामान्य भौतिक जाणीवांचा त्याग व्हायला पाहिजे. रिजेक्शन हे कोणचं, की माझं मन सारखं कुठल्यातरी लौकिकाकडे त्याने वाटचाल न करता त्याने त्या सामान्य भौतिक जाणीवांचा साधकाकडनं त्याग व्हायला पाहिजे. आणि जेव्हा साधक साधना करतो, त्यावेळेला त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होणं, स्वतःच्या जाणीवांची जाणीव होणं, स्वतःच्या चेतनेच्या अवस्थेची जाणीव होणं. हे शब्द जरी सगळे मोठे-मोठे वाटत असले, तरी आपण थोडक्यात याला असं म्हणू शकतो, की तटस्थपणे आपल्याला बाजूला बसून स्वतःकडे पाहता येणं, हे देखील आपल्याला करता यायला पाहिजे. तर आपल्या अशा वेळेला जेव्हा आपल्या जाणीवांचा आपल्याला
आपल्या त्याच्याशी संपर्क होतो. आपण आपल्याकडे तटस्थपणे जेव्हा बघायला लागतो तेव्हा आपल्या स्वतःच्या जाणीवांच्या तळाशी प्रवेश होतो. आणि तिथून त्या तळाशी प्रवेश होऊन आपल्या सगळ्या जाणीवांचं परिवर्तन होण्याकरता परमेश्वराच्या पायाशी आपल्याला परिपूर्णपणे समर्पण हे या योगाचा अत्यंत महत्वाचा मार्ग श्री माताजींनी सांगितलंय. आणि याला सरेंडर असं श्री अरविंदांनी जे 3 त्रिसूत्री दिली त्याच्यामध्ये म्हटलंय की संपूर्ण शरणागती. आपण जसं म्हणतो घालीन लोटांगण वंदिन शरण. हे लोटांगण हे नुसतं शारीरिक स्वरूपाचं लोटांगण नसून ते लोटांगण हे परिपूर्णपणे आपल्याला करता आलं पाहिजे. कुठलीही परिस्थिती असली तरी ते जसं याच्यामध्ये आपण म्हणतो एक बंगाली भजन खूप छान आहे याचे की शकोली तोमार इच्छा. की हे सगळं तुझी इच्छा आहे. त्याच्यामुळे जे काय माझ्या बरोबर होतंय, जे माझ्या समोर येतंय, मग तो मला मिळालेली योग साधनामध्ये असलेली माझी प्रगती असो किंवा ती माझी अधोगती असो. अधोगती म्हणजे थोडी माघार कदाचित कुठल्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागते. तर त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण शरणागती परमेश्वराप्रत आपण करू शकणं, या सगळ्या गोष्टीला एक संपूर्ण समर्पण असं माताजींनी म्हटलं. श्री अरविंदांच्या या पूर्ण योगामधला जो अवरोहणाचा भाग आहे, त्या अवरोहणाच्या भागामध्ये हे संपूर्ण शरणागती आणि त्यावेळेला असं होतं की जेव्हा अ, आदिशक्तीला, जगन्मातेच्या शक्तीला किंवा अदिती शक्तीला जेव्हा आपण परिपूर्णपणे समर्पण करतो, तेव्हा ही पूर्ण योगाची वाटचाल ती आपल्याकरता करवते, असं देखील निश्चितपणे सांगितलेलं आहे. या सगळ्या पूर्ण योगाच्या मांडणीमध्ये त्याच्यामुळे अरविंद आश्रमामध्ये हे तुम्हा लोकांना ऐकून माहिती असेल की सगळा योग तेव्हा श्री अरविंदांनी सगळ्या साधकांना श्री मा हा मंत्र दिला. जेव्हा अनेक साधक येत माताजींना पण मंत्र मागत किंवा मला तुम्ही मंत्र द्या किंवा मी त्याचं काही जपध्यान करू शकतो का, तेव्हा श्री अरविंदांनी सांगितलं होतं की माताजींप्रती तुम्ही उन्मुख व्हा. इथे माताजी या जगन्मातेच्या एका स्वरूपामध्ये श्री अरविंदांनी सगळ्या साधकांना त्यांना सांगितलं होतं की माताजी या जगन्मातेचं स्वरूप आहे. आणि या जगन्मातेला उन्मुख होणं आणि या जगन्मातेच्या एकेका स्वरूपाची आराधना करत त्या एकेका स्वरूपाने सांगितलेल्या शक्तींची स्वतःमध्ये एक एक अनुभूती जागृत घेत घेत पुढे जाऊन जेव्हा साधक या योगामध्ये परिपूर्णतेने वाटचाल करतो, त्यावेळेला तो पूर्ण योगाचा वाटसरू होतो. आणि त्याच्यामुळे इथे परमेश्वरी चैतन्य शक्ती जर का निर्माण करायची आहे पृथ्वीमध्ये, ते सगळं अवतरण त्या अतिमानसिक तत्वाचं जे काही अवतरण श्री अरविंदांना अपेक्षित होतं, ती योग साधना श्री अरविंदांनी या पूर्ण योगाच्या स्वरूपामध्ये मांडली आणि ती जगतामध्ये ते अतिमानस तत्व हे पृथ्वीपर्यंत आणून त्या तत्वाचं पृथ्वीपर्यंत अवतरण करवून घेण्याचं एक अत्यंत महत्वाचं कार्य हे माताजींच्या करवी श्री अरविंदांच्या योग साधनेमध्ये परिपूर्ण झालं होतं. 29 फेब्रुवारी 1956 साली जे अतिमानसिक अवतरण झालं, ते अवतरण माताजींच्या करवी तिथे संपन्न झालं होतं. श्री अरविंदांनी अतिमानसिक चेतना स्वतःच्या शरीरामध्ये धारण केल्यानंतर ती पृथ्वीवर किंवा भूमितत्वामध्ये विलीन आणि वितरित होऊन प्रत्येक मानवाला त्या चेतनेची एक जाणीव मिळावी, त्या चेतनेची शक्ती मिळावी, याच्यासाठी श्री अरविंदांनी देहविलय करून ते पृथ्वी तत्वामध्ये सामावून घेतलेलं होतं. त्याच्या पुढची जी काही अतिमानसिक तत्व पृथ्वीपर्यंत अवतरित करण्याचं जे अत्यंत महत्वाचं कार्य होतं, ते माताजींनी साध्य केलं होतं. 56 साली या अतिमानस तत्वाचं पृथ्वीवर अवतरण झालं आणि तिथे आज माताजी देखील, तेव्हा माताजी असं म्हणत असत की तुम्हाला जाणीव असो वा नसो, तुम्हाला हवं असो वा नसो, तुम्हाला ते कळत असो वा नसो, पृथ्वीवर अवतरित झालेलं हे जे काही अतिमानसिक चैतन्य आहे, अतिमानसिक चेतना आहे,
ती तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासागणिक तुमच्या आतमध्ये भरून घेत आहात. आणि त्या योगे तुमचं जी काही योग साधना आहे, त्या सगळ्या योग साधनेचं प्रत्येक पाऊल हे ते आता अतिमानसिक चेतनेकडे निश्चितपणे पडतंय. इथे आवश्यकता माताजी म्हणतात, की इथे एकच आवश्यकता आहे, ती म्हणजे तुम्ही एक फक्त पाऊल पुढे टाकायला पाहिजे. खरं तर हे आपण एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे आणि बाकी परमेश्वर शक्ती आपल्याला बोटाला घेऊन आपल्याला वर उचलून आपल्याकडनं ती योग साधना करून घेऊ शकतं. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आपण एखादा मोठं हिमालयाचं शिखर पादाक्रांत करायला निघायचा प्रयत्न करावा, तर आपल्याला असं वाटतं, की हा माझा एवढासा छोटासा जीव. मी कसा त्या उच्चतर ध्येयापर्यंत मी पोहोचणार आहे. तेव्हा श्री अरविंद व माताजी निश्चितपणे असं सांगतात, की तुम्ही एक पाऊल टाका. या योग साधनेपर्यंत तुम्ही एक पाऊल टाका. तुम्ही कितीही छोटासा जीव असलात आणि हा साधनेचा मोठा हिमालय जरी तुम्हाला पुढे वर चढायचा आहे, तरीही परमेश्वर, ती आदिशक्ती, ही एखाद्या गरुडासारखी तुम्हाला येऊन तुम्हाला आपल्या कवेमध्ये घेऊन तुम्हाला ती वरच्या उन्नत तुमच्या साधनेप्रत आणि तुमच्या उद्दिष्टाप्रत निश्चितपणे नेऊ शकते. आपल्याला हा विश्वास, हे समर्पण, ही शरणागती त्या ईश्वरी तत्वापाशी, त्या मातृशक्तीपाशी, त्या अदिती शक्तीपाशी आपल्याला करणं, हे एक पाऊल आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काही पूर्ण योग आहे, हा जो समर्पण योग आहे, हा परिवर्तन योग आहे, त्या योगे ती मातृशक्ती, ती आदिशक्ती आपल्यामध्ये ते परिवर्तन घडवण्याकरता हे सगळं कार्य त्या आपल्याबरोबर करू शकतील. पूर्ण योगामध्ये आपण सगळ्या गोष्टी आपणच करायच्या आहे हे काहीही गरजेचं नसून आपण फक्त उन्मुख व्हायचंय आणि त्या ईश्वरी तत्वाला आपल्यामध्ये कार्य करू देण्याकरता आपण आपली अभिप्सा बाळगायची आहे. आपल्या लौकिक जाणीवांचा त्याग करायचा आहे आणि त्या जाणीवांना उन्नत करत, त्या जाणीवांना उन्नत होऊ दे किंवा उन्नत करत त्या ध्येयाप्रत तू मला परमेश्वरा घेऊन चल, असं संपूर्ण शरणागती देखील आपल्याला करता आली पाहिजे. असा हे थोडंसं वेगळेपण या पूर्णयोगामध्ये आहे. सखोल अभ्यासाकरता खरं तर अजून बराच अवधी किंवा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. अ, कदाचित या आजच्या या थोड्याशा विवेचनानंतर निश्चितपणे आपल्याला त्याचा सखोल अभ्यास करायकरता काही इच्छा होईल, असा मी श्री अरविंदांच्या चरणी प्रार्थना करते आणि माताजींच्या चरणी देखील ही प्रार्थना करून या पलीकडल्या योगाचं खरं तर श्री अरविंद असं नेहमी म्हणतात किंवा ज्येष्ठ साधक पॉंडिचेरीमधले जे आहेत ते देखील असं सांगत असतात, की कुठल्याही एका गोष्टीचा खूप संकुचित विचार करून श्री अरविंदांचा पूर्ण योग म्हणा किंवा त्यांचं तत्वचिंतन समजावून घेणं फार अवघड आहे. परंतु त्यांनी वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या मुद्द्यांना एकत्रितपणे जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू, जेव्हा त्या सगळ्या समग्र समन्वय करून आपण जेव्हा या सगळ्या योग साधनेला सुरुवात करू आणि पुन्हा सगळं समर्पण त्या जगन्मातेच्या चरणाशी करू, त्यावेळेला या योग साधनेवर एक छोटंसं बेबी स्टेप किंवा एक छोटंसं पाऊल आपल्याला टाकणं निश्चितपणे सहज शक्य होईल आणि ती पुढे चालवत नेणं, ती हे सगळं तर ती माता आपल्याकडून हे सगळं निश्चितपणे करून घेईल. इथे मी हे करते, एक छोटंसं श्री अरविंदांना समर्पित असलेलं गीत सादर करून मी आजच्या माझ्या व्याख्यानाचा शेवट करते. ओम ओम श्री अरविंदो मम शरणम्. ॐ श्री अरविन्दो मम शरणम्. भव भगवान् भव भाग्य विधाता. भव भगवान् भव भाग्य विधाता. चिदानन्द मय जीवन गाथा.
प्रणतानामोद्धरणम् ॐ ॐ श्री अरविन्दो मम शरणम् जगद्गुरो ज्योतिर्मयमूर्तिः जगद्गुरो ज्योतिर्मयमूर्तिः परब्रह्मणः परमास्फूर्ति घनतिमिराणां करणम् ॐ श्री अरविन्दो मम शरणम् योगेन्द्रः योगीन्द्र युगेन्द्रः नरनारायणरूप उपेन्द्रः प्रणतानामोद्धरणम् ॐ श्री अरविन्दो मम शरणम् ॐ नमस्कार.